Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss. वेलकम टू अम्बिशन IQ. आज आपण काय करणार आहोत, वाय वी ट्रॅव्हल यावरील जे काय आईस ब्रेकर आहे ते आज आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन बघा, शेअर युअर व्ह्यूज ऑन हाऊ ट्रॅव्हलिंग कॅन बी हॉबी. ट्रॅव्हलिंग कशी हॉबी असू शकेल यावरील तुमचे व्ह्यू असे मांडा. मी हॉबी आहे असं मांडलेलं आहे, तुम्ही नाही म्हणून सुद्धा मांडू शकता. आय थिंक ट्रॅव्हलिंग इज अ हॉबी. इट कॅन ऑल्सो बी अ लाईफस्टाईल डिपेंडिंग ऑन हाऊ मच ऑफ युअर टाईम इज स्पेंड ट्रॅव्हलिंग. म्हणजे काय, ही तुमची हॉबी असू शकते किंवा ही आपली लाईफस्टाईल देखील असू शकते. हे डिपेंड आहे तुम्ही किती तास किती वेळ घराबाहेर असता आणि ट्रॅव्हलिंग करत असता त्यावर डिपेंड आहे तुमची हॉबी आहे की लाईफस्टाईल आहे. बट इट इज ऑलवेज अ हॉबी. ही नेहमी ऑलवेज असू शकते इफ यू आर डुईंग इट फॉर द प्लेजर. तुमच्या मनाच्या संतृप्तीसाठी जर तुम्ही हे करत असाल तर हे प्लेजर असू शकते. इफ यू आर डुईंग इट फॉर द वर्क रिलेटेड रिझन देन इट ट्रॅव्हलिंग इज अ जस्ट अ बाय प्रोडक्ट ऑफ युअर जॉब. जर तुम्ही मनापासून कोणती तुमची भावना तृप्त करण्यासाठी मन तृप्त करण्यासाठी तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर ही तुमची काय असेल, हॉबी असेल. परंतु एखाद्या जॉब रिलेटेड तुमचं काम असेल आणि त्या रिलेटेड तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर ते एक जस्ट तुमचं प्राय प्रोडक्ट असेल किंवा त्या जॉबसाठी तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, हे होऊ शकतं. नेक्स्ट बघा, डिस्कस इन द क्लास द बेनिफिट्स ऑफ ट्रॅव्हलिंग अँड कम्प्लीट द वे. बेनिफिट्स सांगा कोणकोणते आहे. ट्रॅव्हल टीचेस यू, काय काय शिकवते आपल्याला. टू बी केअरफुल अँड कॉशियस. ट्रॅव्हलला जाताना आपल्याला केअरफुल असायला लागेल. कोणती गोष्ट कुठे आहे, कुठला रस्ता कुठे जातो आणि कोणते ठिकाण कशा प्रकारचे आहे आपल्याला माहीत नसते. आपल्याला प्रिकॉशन घ्यावे लागतात. टू प्रिपेअर ऑर्गनाइज टू बी प्रॉम्प्ट अँड क्विक. नेहमी ऑर्गनाइज वेमध्ये प्लॅनिंगनुसार आणि क्विक अशी तुमची रिस्पॉन्स असला पाहिजे, हे आपल्याला शिकवतो. स्टेपिंग इन टू अ न्यू कल्चर, नवीन कल्चरमध्ये आपल्याला घालायला प्रयत्न करतो. रिफ्लेक्टिंग ऑन युअर ऑन, जे की तुमच्या भोवती रिफ्लेक्ट होत असते, तुमच्यामधून ते दिसून येत असते. द व्हॅल्यू ऑफ एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स ट्रॅव्हल हे आपल्याला शिकून जाते. गेटिंग लॉस्ट अँड लर्निंग टू बी लिटल कॉरेजियस. म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी ट्रॅव्हलला जात असताना पूर्णपणे आपण त्यामध्ये मंत्रमुग्ध होतं आणि काय होतं त्यामध्ये आपल्याला लिटल करेज येतं, आपल्यामध्ये धाडसपणा यायला सुरुवात होते. रिअलायझिंग यू आर मोर रिझिलियंट दॅन यू एव्हर थॉट यू वेअर. म्हणजे आता तुम्हाला फील होते ट्रॅव्हलिंगमुळे की आधी मी असा नव्हतो परंतु मी आता माझ्यामध्ये काहीतरी चेंजेस झालेले आहेत. दॅट विल बी युजफुल फॉर एव्हरी वन. टू बी अनॉनिमस म्हणजे परिस्थिती जाणून परिस्थितीशी संबंधित परिस्थितीमध्ये राहून जगण्याची कल्पना तुम्हाला शिकून जाते. टू फील मोर अलाइव. खूप सारे जगण्यासारख्याची फिलिंग येत असते. नेक्स्ट बघा, मेक अ लिस्ट ऑफ युअर एक्सपेक्टेशन वेन यू ट्रॅव्हल टू सम न्यू प्लेस. कुठल्या एक्सपेक्टेशन असतात तुमच्या जेव्हा तुम्ही न्यू पोझिशनला न्यू ठिकाणी ट्रॅव्हलला जाता. फूड शूड बी डिलिशियस अँड अवेलेबल. फूड काय पाहिजे, तुम्हाला मनाला तृप्त करणारे आणि अवेलेबल असणे ही महत्त्वाचे आहे आणि कमी रेटमध्ये असणे गरजेचं आहे. सुटेबल, तुमच्या बजेटप्रमाणे असणे गरजेचं आहे. ट्रॅव्हल इक्विपमेंट म्हणजे काय, तुमच्याकडे ट्रॅव्हल इक्विपमेंट पाहिजे. ट्रॅव्हलमध्ये जात असताना मेडिसन असणे, कपडे असणे, तुमच्याकडे कॅमेरा असणे, वॅलेट असणे, तुमचे फोटो ID कार्ड्स असणे हे महत्त्वाचे आहे. हे इक्विपमेंट आहे. बेस्ट डेस्टिनेशन, चांगले डेस्टिनेशन निवडणे आणि असणे हे देखील गरजेचं आहे. वर्थ फूड, चांगले फूड मिळणे गरजेचं आहे. परफेक्ट तिकीट बुकिंग काउंटर किंवा बुकिंग करणे महत्त्वाचं आहे आणि ते उत्कृष्ट असणे गरजेचं आहे. किंवा तिथे गेल्यानंतर आपण हॉस्टेल्स बुक करण्यासाठी लगेच बुक होण्यासारखे असावे. फ्लुएंट स्पीकिंग गाईड, तुम्हाला त्या एरियामध्ये ट्रॅव्हल करायला गेला आणि त्यामध्ये तुम्हाला गाईड चांगला पाहिजे की तुम्हाला तो तुमच्या भाषेमध्ये सांगू शकेल असा गाईड तुम्हाला फ्लुएंट स्पीकिंग पाहिजे. फ्रेंडली ड्रायव्हर, कारमधून मूव्ह करत असताना तुमच्याकडे ड्रायव्हर फ्रेंडली असणं पाहिजे. तो तुमच्याशी पूर्ण रस्ताभर त्या गोष्टी सांगत फिरण्यात मजाक हसी मजाक या गोष्टी घडता आल्या पाहिजे, तर तुमची जी ट्रॅव्हल आहे ती एन्जॉयमेंट होऊ शकेल ट्रॅव्हलमध्ये. नेक्स्ट बघा,
डिस्कस इन द क्लास द व्हेरियस टाइप्स ऑफ ट्रॅव्हल अँड ॲड युअर ऑन टू वन सिंग. कोणकोणत्या टाईपचे ट्रॅव्हल्स असतात. एक सोलो ट्रॅव्हल, तुम्ही सिंगलही जाऊ शकता. कुलिनरी ट्रॅव्हल असते. बिझनेस, तुम्ही बिझनेसमधून जाऊ शकता. ट्रॅव्हल विथ फ्रेंड्स असू शकते. फॅमिली ट्रॅव्हल असू शकते. ट्रॅव्हल विथ ग्रुप असू शकते. लक्झरी ट्रॅव्हल असू शकतात. ॲडव्हेंचर ट्रॅव्हल असू शकतात. द पॅकेज हॉलिडे असू शकते. द ग्रुप ऑफ टूर असू शकतो. तो कारावन RV रोड ट्रिप असू शकते. व्हॉलंटियर ट्रॅव्हल असू शकतो. लॉंग टर्म स्लो ट्रॅव्हल असू शकते. द गॅप इयर असू शकते. व्हिजिटिंग फ्रेंड्स और रिलेटिव्ह हे देखील एक प्रकारचं ट्रॅव्हलच आहे. होप हे तुम्हाला कळालं असेल. जर कळालं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.